चलो सी क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आपण पोहोचलेलो काल. क्वेश्चन नंबर 6. येस, गुड मॉर्निंग एवरीवन. पहा आता क्वेश्चन नंबर 6 पहा. फाइंड इसेंट्रिक अँगल ऑफ अ पॉइंट ऑन द इलिप्स whose distance from the center of ellipse is root 5. पहा होल्ड करेंगे. तर क्वेश्चन नंबर 6 पहा. इसेंट्रिक अँगल शोधायचा आपल्याला. इसेंट्रिक अँगल म्हणजे काल पॅरामेट्रिक इक्वेशन पाहिला होता आपण इलिप्स नाही का, तर त्याच्याबद्दल बोलतात तिथे. दाखवतो करून. इलिप्सचं पॅरामेट्रिक इक्वेशन असतं x इज इक्वल टू a cos theta and y is equal to b sin theta is the parametric equation of ellipse. तर थिटाला आपण इसेंट्रिक अँगल बोलतो. त्यामध्ये ते आपल्याला असं विचारतं, हे पहा ए आणि बी चा व्हॅल्यू माहिती आहे, रूट 6 कॉस थिटा हा, सॉरी ओके, आणि हा रूट 2 साइन थिटा. ते असे विचारतात की त्या पॉईंटचा जो डिस्टन्स आहे ना फ्रॉम ओरिजिन इज रूट 5 म्हणा. आता हा जो काही पॉईंट आहे इलिप्सवरतीचा, बरोबर ना, इलिप्सवरती एक रॅन्डम पॉईंट आहे ना, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स आणि वाय म्हणजे. तर त्याचा ओरिजिन पासूनचा जो डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स हॅज टू बी रूट 5 मीन्स लाईक रूट 6 कॉस थिटा मायनस ऑफ 0 होल स्क्वेअर प्लस रूट 2 साइन थिटा मायनस ऑफ 0 होल स्क्वेअर इट इज इक्वल टू रूट 5. दोन्ही साईडला स्क्वेअर करा. इथे 6 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 5 बनतं. सो हवं तर इथे 4 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 5 करा. ओव्हरऑल या दोघांमधून 2 कॉमन कराल तर कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1 बनेल. मग तो 2 तिकडे जाईल. 5 मायनस ऑफ 2 इज बेसिकली 3 बनेल. म्हणजे 4 कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3. दॅट मीन्स कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3/4 बनेल. दॅट मीन्स कॉस थिटा इज इक्वल टू प्लस ऑर मायनस रूट 3/2. बरोबर ना. तर अँगल तर 60 बनेल ना, मग 60 आणि 120 बनेल बहुतेक नाही का. अँगल क्लिअर आहे सर्वांना. 60 डिग्री बनतो. रूट 3/2 मीन्स लाईक 60 डिग्री. आता खरं सांगायला गेलं तर रूट 5 डिस्टन्सवरती 4 पॉईंट्स आहेत. हे पहा, रूट 5 डिस्टन्सवरती, रूट 5 डिस्टन्सवरती, रूट 5 डिस्टन्सवरती, रूट 5 डिस्टन्सवरती असे 4 अँगल येतील. पहिला अँगल आला 60, यानंतर मायनस रूट 3/2 बहुतेक 120 डिग्री येतं वाटतं. कॉस 120 डिग्री चेक कर. नाही, कॉस 120 नाही, कॉस 150 बनतं. कॉस 150 पण मायनस रूट 3/2 असतं. सो 150 पण चालतं. त्यानंतर हे असं नाही का, 180 प्लस 60 240 पण चालतं. कॉस 240 पण एक वेळेस चेक करा. टू 40 नाही, 210 कॉस 210 बहुतेक बनून जातं. बरोबर. येस. अँड देन आणखीन एक अँगल बनवून जाईल. तर असे 4 अँगल्स मिळतात तुम्हाला. आणि दिसतं पण क्लिअरली इथे की असे 4 पॉईंट्स आहेत जे की रूट 5 डिस्टन्सवरती, सर्टन डिस्टन्सवरती आहेत. पण इथे पण 4 अँगल दिसतात तुम्हाला इथे. ठीक आहे. चलो 7th वन. एरिया ऑफ अ ग्रेटेस्ट रेक्टँगल दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन दिस इलिप्स. हे पहा, एक रेक्टँगल इन्स्क्राइब केला आपण. एरिया ऑफ अ ग्रेटेस्ट रेक्टँगल दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन दिस पर्टिक्युलर इलिप्स. बरं, तुम्हाला माहिती आहे इलिप्सचं पॅरामेट्रिक इक्वेशन a cos theta b sin theta.
सो दिस डिस्टन्स इज ए कॉस थिटा अँड हा डिस्टन्स बी साइन थिटा आहे. तुमच्या माहिती दिसतं हा पण ए कॉस थिटा बिकॉज लाईक सिमेट्री ना. सो ए कॉस थिटा प्लस ए कॉस थिटा इज 2a कॉस थिटा इंटू हा बी साइन थिटा बोलला ना, इवन हा पण बी साइन, दॅट मीन्स 2b साइन थिटा. तर हा तर लाईक रेक्टँगलचा एरिया बनला. यातून हा 2 ॲज इट इज नोट करतो, ए इंटू बी नोट करतो, आणि इथला जो 2 आहे ना तो 2 कॉस थिटा इंटू साइन थिटाला देतो, दॅट मीन्स तो साइन 2 थिटा बनेल. बरं आपल्याला माहिती आहे साइन 2 थिटाचा ग्रेटेस्ट व्हॅल्यू हा 1 आहे. when angle is 45 value should be 1. so twice AB हा या रेक्टँगलचा ग्रेटेस्ट एरिया, याच्यापेक्षा मोठा तो होऊच नाही शकत, बिकॉज हा 1 पेक्षा मोठा नाही होऊ शकत. मॅक्सिमम व्हॅल्यू साइन 2 थिटाची 1 आहे, ते पण थिटा 45 डिग्री असेल तर 45 इंटू 90 होईल. म्हणजे इवन तुम्ही हा पॉईंट पण शोधू शकता किंवा साईडचे डायमेन्शन पण शोधू शकता की एक्झॅक्टली साईड कसा पाहिजे. इधर क्रॉस चेक करा. यानंतर नेक्स्ट पा काय बोलतो, काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज म्हणून. एरिया ऑफ इलिप्स इज पाय ए बी. इलिप्सचा जो एरिया असतो ना हा पाय ए बी असतो. याचं डेरिव्हेशन इंटिग्रेशनमध्ये, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनमध्ये. त्याची गरज नाही आहे, गरज नाही आहे. अगेन काय बोलतो, सर्कल डिस्क्राइब्ड ऑन दी फोकल लेंथ ऑफ एनी इलिप्स. ओके, फोकल लेंथवरचं सर्कल. ओके, हा आहे आपला डायरेक्ट्रिक्स सर्कल, सॉरी ऑक्झिलरी सर्कल. ऑक्झिलरी सर्कल मीन्स याला डायमीटर कन्सिडर करून, मेजर ॲक्सिसला डायमीटर कन्सिडर करून ड्रॉ केलेला सर्कल इज ऑक्झिलरी सर्कल. ओके, इथे काय म्हणतात पहा, सर्कल डिस्क्राइब ऑन अ फोकल लेंथ ऑफ एन इलिप्स ॲज अ डायमीटर. ओके, फोकल लेंथ आणि फोकल लेंथ मीन्स फोकस अँड कोणताही एक पॉईंट. ओके, याला डायमीटर कन्सिडर करून बनवलेला सर्कल. ओके, सर्कल डिस्क्राइब्ड ऑन दी फोकल लेंथ ऑफ एनी इलिप्स ॲज अ डायमीटर ऑलवेज टचेस द ऑक्झिलरी सर्कल. ठीक आहे, याला डायमीटर कन्सिडर करून जो सर्कल ड्रॉ केलेला असतो ना तो याला असा टच होतो म्हणे. ओके, लक्षात ठेवा, यूज तर याचा रेअरच आहे. इग्नोर मारलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, बस एरिया लक्षात ठेवा पाय ए बी. असे हे ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनमध्ये होणारच आहे पुढे जाऊन याचं डेरिव्हेशन. सो हा फक्त फर्स्ट प्रॉपर्टी जरी लक्षात ठेवाल तुम्ही तरी काफी, बाकी पूर्णपणे इग्नोर मारा, काहीही प्रॉब्लेम नाही. पहा नेक्स्ट सम काय म्हणतं, पी एस क्यू इज अ फोकल कॉर्ड ऑफ इलिप्स. ओके, इलिप्सचं पण इक्वेशन दिलं आहे, 16x²/400 प्लस 25y²/400 is equal to 1 is the equation of ellipse. So x²/25 plus y²/16 is equal to 1 is the equation of ellipse. So आता काय पहा, PSQ is a focal chord of the ellipse. PSQ कुठे आहे पहा आता, PSQ this is S, this is S dash. So PSQ is a focal chord of an ellipse, okay, such that SP is equal to 8. P इथे हा 8 आहे म्हणे, SP 8 आहे, ठीक आहे. Find the length of SQ, sorry,
एक मिनिट काहीतरी प्रॉब्लेम झाला. पी एस क्यू फोकल कॉर्ड ऑफ इलिप्स. पी आहे, एस आहे, क्यू. ओके, एक्सटेंड करायचं होतं ॲक्च्युली. क्यू इथं आहे. पी एस क्यू. ओके, सो पी एस क्यू इज द फोकल कॉर्ड ऑफ इलिप्स. एस पी 8 बोलतात ते. हा एस पी जो आहे तो 8 आहे. आता एस क्यू शोधायचा आहे आपल्याला, म्हणजे हा पुढचा पार्ट शोधायचा आहे. त्यांनी ना ही प्रॉपर्टी यूज केली आहे ॲक्च्युली. इथे वरती थोडंसं वरती जर का एक प्रॉपर्टी पाहाल, सेमी लॅटस रेक्टम वाला, हे पहा. सेमी लॅटस रेक्टम, ओके, इज दी हार्मोनिक मीन ऑफ सेगमेंट्स ऑफ फोकल कॉर्ड. काही नाही, 1/SP प्लस 1/SQ, 1/SP प्लस 1/SQ इज टू 2A/B² असं बोलतात. ओके, 1/SP प्लस 1/SQ इज टू 2A/B². ए आणि बी तर माहिती आहे इक्वेशनवरतून. सो व्हॅल्यूज टाकाल तर SQचा व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, बरोबर ना. पहा आता हे तुमच्यावरती, मी तर रेकमेंड नाही करत ही प्रॉपर्टी लक्षात ठेवण्यासाठी, कारण की क्वेश्चन नाही आहेत त्याच्यावरती. PYQ वगैरे तुम्ही पाहा ना, थोडंसं एक बेसिक आयडिया मिळेल तुम्हाला की नाही विचारलं जातं त्याच्यावर. बट हे पूर्णपणे तुमच्यावरती. ठीक आहे, जर बाकी सर्वच गोष्टी व्यवस्थित पाठ असतील तर लक्षात ठेवा, अदरवाईज पूर्णपणे इग्नोर मारा, काही प्रॉब्लेम नाही. सी, हा एक क्वेश्चन आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल inscribed in this ellipse, ठीक है, to that of triangle formed by corresponding points on the auxiliary circle is 0.5. Then find the eccentricity of ellipse. आता क्वेश्चन समजायलाच टाइम लागणार आहे असं वाटतं मला. चलो पहा, थोडंसं डायग्राम ड्रॉ करूया. रेशो ऑफ एरिया ऑफ अ ट्रायंगल इन्स्क्राइब्ड इन दिस इलिप्स. पण ट्रायंगल इन्स्क्राइब झाला त्या इलिप्समध्ये. ओके, आता कोणता ट्रायंगल, लेटस से फॉर एक्झाम्पल असेल कोणता एक रॅन्डम ट्रायंगल. Okay, ratio of area of triangle inscribed in this ellipse to that of triangle formed by corresponding point on the auxiliary circle. The auxiliary circle तर हा असणार असा. ओके, सो करस्पॉन्डिंग पॉइंट ऑन दी ऑक्झिलरी सर्कल. हे पहा, याचा करस्पॉन्डिंग पॉइंट याच्या एक्झॅक्टली वरती असतो, याचा करस्पॉन्डिंग पॉइंट एक्झॅक्टली वरती असतो, याचा करस्पॉन्डिंग पॉइंट एक्झॅक्टली इथे असा खालती असतो. आता हा पण जो ट्रायंगल आहे ना, हा ट्रायंगल, या दोन ट्रायंगलचा ते म्हणतं की एरियाचा रेशो शोधा म्हणे. ठीक आहे, यांचा रेशो 0.5 त्यांनी दिला आहे. ठीक आहे, देन फाइंड इसेंट्रिसिटी ऑफ इलिप्स असा क्वेश्चन आहे. इसेंट्रिसिटी शोधा असं म्हणतात. ठीक आहे, काय आता काय विषय आहे याचा नाही का. समजा हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आला तर तुम्ही काय थिंक कराल, एनी आयडिया, काही सजेशन, काही प्रॉपर्टी वगैरे माहिती नाही आपल्याला स्वतः, लाईक कसं प्रोसीड केलं पाहिजे. या दोन ट्रायंगलचा रेशो ना त्यांच्या म्हणण्यानुसार B/A आहे, यांच्या सोल्युशननुसार, बरं. पण आता हे माहितीच नाही ना आपल्याला एक्झाममध्ये.
बाय चान्स हा क्वेश्चन फेस करायला लागला एक्झाममध्ये, काय करा? क्वेश्चन हवा तर असं नाही पडतं. रेशो ऑफ एरिया ऑफ अ ट्रायंगल इन्स्क्राइब्ड इन द इलिप्स टू दॅट ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय द करस्पॉन्डिंग पॉईंट्स ऑन ऑक्झिलरी सर्कल. ऑक्झिलरी सर्कल काय असतं हे पहिले माहिती पाहिजे, की मेजर ॲक्सिसला डायमीटर कन्सिडर करून ड्रॉ केलेलं सर्कल. करस्पॉन्डिंग पॉईंट म्हणजे त्याच्या एक्झॅक्टली असे वरचे पॉईंट्स असतात, ते वरचे आणि खालचे पॉईंट्स. ओके, दॅट रेशिओ इज 0.5. ॲटलिस्ट एवढी हेल्प करू शकतो मी तुम्हाला. पहा, तो जो रेशो आहे ना, रेशो हा कॉन्स्टंट आहे. ओके, इतकं जरी तुम्ही समजा ॲज अ इनपुट म्हणून घ्याल इथून, त्या कॉन्स्टंटचं व्हॅल्यू शोधण्यासाठी एक सिम्पलसा ट्रायंगल तुम्ही इमॅजिन करू शकता हा वाला. आणि असं करस्पॉन्डिंग ट्रायंगल हा असेल ऑक्झिलरी सर्कलवरचा, तुमच्या माहिती असतं. कारण की या पॉईंटचा करस्पॉन्डिंग पॉईंट सेम, या पॉईंटचा पण करस्पॉन्डिंग पॉईंट सेम, या पॉईंटचा करस्पॉन्डिंग पॉईंट हा. म्हणजे जनरल केस किंवा जनरल ट्रायंगल कन्सिडर करण्याऐवजी एक असं स्पेशल ट्रायंगल कन्सिडर केला की ज्यामध्ये रेशो एकदम प्रॉपरली निघेल. सो हाफ इंटू बेस इंटू हाईट, दोघांचा बेस तर सेम आहे यार. बरं, याचा हाईट बी आहे पण याचा हाईट ए आहे, कारण की हा ए आहे ना रेडियस. सो दोघांच्या हाईटचा रेशो ए बाय बी आहे. बरोबर. सो रेशो इज 0.5 असं ते क्लेम करतात. बी बाय ए इज 0.5 मीन्स 1/2. तर बी बाय आला तर लाईक इसेंट्रिसिटी मिळाला असं तुम्हाला, बिकॉज ई स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर असतं. सो ई स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय स्क्वेअर इज 1 मायनस ऑफ बी बायचा होल स्क्वेअर. बी बाय माहिती आहे आपल्याला, आता इथे टाकून द्या, इसेंट्रिसिटी निघून जातं. तर या क्वेश्चनमधून पण एक असा इनपुट मिळतो आपल्याला की लाईक हे जे दोन ट्रायंगल असतात ना, तर यांचा रेशो जो आहे तर तो रेशो लाईक कॉन्स्टंट आहे अँड दॅट रेशो इज बी बाय. आतमधला जो इलिप्समधला ट्रायंगल आहे त्याचा एरिया डिवाइड बाय मोठ्यावाल्या ट्रायंगलचा एरिया, यांचा रेशो इज बी बाय ए. जस्ट या पलीकडे आणखीन काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे, थोडंसं पुढे जातो. पार मी ही जे सॉल्व क्वेश्चन्स आहेत 17.1 वाली, ओके, तर हा तुमचा टास्क आहे ॲक्च्युली आज, लाईक हे सर्व क्वेश्चन सॉल्व करा. मी घेतो तुमचं कंडिशन ऑफ टँजन्सी. टँजंट रिलेटेड आता आपण काही गोष्टी करूया. पहा, इलिप्सवरती एक पॉईंट आहे, लेट अस से फॉर एक्झाम्पल x1 y1. तर या पॉईंटवरती ना इलिप्सला टँजंट शोधायचा आहे. सो वी नीड टू फाइंड टँजंट टू दिस इलिप्स ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट. इक्वेशन ऑफ इलिप्स इज एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. पारे टँजंटचं इक्वेशन म्हणजे अगेन तेच, y मायनस ऑफ y1 इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस ऑफ x1. पॉईंट तर माहिती आहे, बस स्लोप शोधून टाकायचं आहे त्याचा. x1 y1 माहिती पाहिजे, पॉईंट नाही, पॉईंट दिल्यानंतरच त्या पॉईंटवरती टँजंट ड्रॉ करू शकता. बरोबर. एम म्हणजे स्लोप, म्हणजे या पॉईंटमधून पास होणाऱ्या लाईनचा म्हणजे टँजंटचा स्लोप, ही पण गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर. ठीक आहे. सो आता काय करणार पहा, स्लोप कसं शोधणार या टँजंटचा स्लोप, एनी आयडिया? हाऊ टू फाइंड स्लोप ऑफ अ टँजंट?
डेरिव्हेटिव्ह येस. टँजंटचा स्लोप शोधण्यासाठी डेरिव्हेटिव्ह करायला लागतं त्या पॉईंटवरती. तर एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x बाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता हा तिकडे जातो, 2 विल गेट कॅन्सल. ओके, सो dy बाय dxचा जो व्हॅल्यू आहे ना तो काय बनतो पहा, मायनस ऑफ एक्स बाय ए स्क्वेअर बी स्क्वेअर बाय वाय असं समथिंग काहीतरी बनतो. त्या पॉईंटवरती डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे, सो तो पॉईंट टाकायला लागतं x1 आणि y1. सो दिस इज द स्लोप ऑफ अ टँजंट टू द इलिप्स ॲट पॉईंट x1 y1. x1 y1 या पॉईंटवरतीच्या टँजंटचा हा स्लोप आहे, हा इथे टाकला पाहिजे. y मायनस y1 इज इक्वल टू मायनस ऑफ बी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर, ओके, x1 बाय y1 इंटू एक्स मायनस ऑफ x1. आता होतं काय, ही गोष्ट तिकडे जाऊन मल्टिप्लाय, बरोबर. सो ए स्क्वेअर वाय वाय वन मायनस ए स्क्वेअर वाय वन स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी स्क्वेअर एक्स वन प्लस बी स्क्वेअर एक्स वन स्क्वेअर. म्हणलं ओके. आता यामध्ये हा तिकडे जातो, लाईक ए स्क्वेअर वाय वाय वन प्लस बी स्क्वेअर एक्स वन इज इक्वल टू बी स्क्वेअर एक्स वन स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर वाय वन स्क्वेअर, नाही का. ही गोष्ट अशी ही तिकडे जाते आणि एक्स वन आणि वाय वन एका साईडला. ए स्क्वेअर बी स्क्वेअरने डिवाइड करा, वाय वन बाय बी स्क्वेअर प्लस एक्स वन बाय ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स वन स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय वन स्क्वेअर बाय बी स्क्वेअर. तुम्हाला समजलं ना कशाने डिवाइड केलं, ए स्क्वेअर बी स्क्वेअरने कॅन्सल, दोन्ही साईडला ए स्क्वेअर बी स्क्वेअरने कॅन्सल, फक्त बी स्क्वेअर राहतो. ए स्क्वेअर बी स्क्वेअरने डिवाइड करतो आपण, ठीक आहे. याची व्हॅल्यू 1 बनते, तुमच्या माहितीच तर याची व्हॅल्यू कसं काय, बिकॉज x1 y1 इज द पॉईंट ऑन द इलिप्स. x1 y1 हा इलिप्सवरतीचा पॉईंट आहे, मग त्यांनी इलिप्सला सॅटिस्फाय केला पाहिजे. x1 y1 जर का इथे टाकेन 1 बनलं पाहिजे. सो x1 स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1, x1 स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. इट हॅज टू बी 1. That means equation of tangent at point x1 y1 to the ellipse, it becomes x1 by a square plus y1 by b square is equal to 1. हा बनतोय टँजंटचा इक्वेशन कोणता, x1 by a square plus y1 by b square is equal to 1. सोपं रे, x स्क्वेअरला x1, y स्क्वेअरला y1. सर्कलमध्ये पण असंच केलं ऑलमोस्ट. x1 by a square plus y1 by b square is equal to 1 is the equation of tangent at point x1 y1 to the ellipse. तुम्हाला आठवतं ना, लाईक सर्कलसाठी पण केलं आपण इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट, देन पॅराबोलासाठी पण केलं आपण इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट, आणि आता इलिप्ससाठी करतो आपण इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट. पण तुम्हाला डेरिव्हेशन माहिती नाही माहिती हे बघून घ्या. डेरिव्हेशन तर तिघांसाठी सेम होतं, सर्कल पॅराबोला इलिप्स. सो समजलंच पाहिजे. सांगा आता. सो व्हॉट इज इक्वेशन ऑफ टँजंट टू द इलिप्स ॲट पॉईंट x1 y1, x1 बाय ए स्क्वेअर प्लस y1 बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू. सर्कलच्या पॉईंटवरतीचा टँजंटचं इक्वेशन आठवतो का, x1 प्लस आर स्क्वेअर ए स्क्वेअर, ठीक आहे. पॅराबोलाचं ॲट पॉईंट टँजंट आठवतो का, x1 y1 वरती टँजंट काढायचं असेल पॅराबोलाला, y1 इज इक्वल टू आहे ब्रॅकेटमध्ये x प्लस x1. मी तुम्हाला सांगितलं होतं ना एक टेबल बनवायचं आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्री संपल्यानंतर. हो सर. त्यामध्ये इथे लिहिणार सर्कल, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला. मग इथे लिहिणार इक्वेशन ऑफ टँजंट. मग याचे सर्वांचे इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट इथे लिहिणार, म्हणजे एकदाच पाठ होऊन जाईल ते, बरोबर. सर्वांचं कंडिशन ऑफ टँजन्सी इथे लिहिणार. खूप साऱ्या गोष्टी जे कॉमन आहेत या सर्व टॉपिक्समध्ये, त्यातलाच हा एक पॉईंट होता, इक्वेशन ऑफ टँजंट टू द इलिप्स ॲट पॉईंट x1 y1. आय होप तुम्हाला हे आता लक्षात राहील. चलो सांगा, व्हॉट इज इक्वेशन ऑफ टँजंट टू द इलिप्स ॲट पॉईंट x1 y1, x1 बाय ए स्क्वेअर प्लस y1 बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1.
नाही, हा इलिप्स असा जरी असेल तरी काही फरक नाही पडत ना, टँजंटचा इक्वेशन हाच बनतो. तुम्ही म्हणणार कसं काय? नाही, काय प्रॉब्लेम आहे? कम्प्लीट डेरिवेशनमध्ये एक्स स्क्वेअर बाय एस स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज टू 1. या दोन इलिप्समध्ये फरक काय? या इलिप्समध्ये फक्त बीचा व्हॅल्यू जास्त आहे आणि या इलिप्समध्ये एचा व्हॅल्यू जास्त आहे. पण कम्प्लीट इक्वेशनमध्ये आपण ए आणि बीचा व्हॅल्यू कमी जास्त आहे असं काही कन्सिडर केलं आहे का? नाही ना. सो सेम फॉर्म्युला इज ॲप्लिकेबल फॉर दिस इलिप्स ॲज वेल, बिकॉज या इलिप्सचा पण इक्वेशन सेम आहे तुमच्या माहिती असतं. दोन्ही इलिप्सचं इक्वेशन सेम आहे. बरोबर की नाही? सो ठीक आहे. ओके वाटत आहे का आता? हे लाईक असे आर्टिकल दिसतात तुम्हाला जे ऑलरेडी कव्हर केलेत आपण. तुम्हाला नॉर्मलचं इक्वेशन शोधायचं असेल तर काय करणार? येस, इलिप्सला नॉर्मल शोधायचं. पहा काय, कोणी कळवेल प्लीज माईक ऑन करून. सो टँजंटचा स्लोप आणि नॉर्मलचा स्लोप इज इक्वल टू -1. बरोबर. तुम्ही x1 y1 या पॉईंटवरती टँजंट शोधला ना, इथेच नॉर्मल शोधायचा ना. टँजंट स्लोप माहिती तर नॉर्मलचा स्लोप काढून टाका, ऑटोमॅटिकली तुम्हाला नॉर्मलचा इक्वेशन निघेल, कारण की हा पॉईंट पण माहिती. चलो एक काम करूया आपण. लेट दिस पॉइंट बी x1 y1. पॉईंट चलो सोडून द्या. मी तर तुम्हाला एवढंच सांगतो की हा लाईन y इज इक्वल टू mx प्लस c. So what should be the value of c so that y is equal to mx plus c, it is tangent to x square by a square plus y square by b square is equal to 1. तो लाईन या इलिप्सला टँजंट असण्याची कंडिशन काय? हा आपला डाऊट आहे. क्वेश्चन समजतो ना? हा इलिप्स सॉरी हा लाईन या इलिप्सला टँजंट असण्याची कंडिशन, सीचा व्हॅल्यू काय असला पाहिजे सो दॅट हा टँजंट आहे. हे पहा, मी बोललो ना कंडिशन ऑफ टँजन्सी. सर्कलला कंडिशन ऑफ टँजन्सी काय होतं रे? प्लस और मायनस r under root of R under 1 root of 1 plus m square. पॅराबोलाला टँजंट काय होता? ए बाय एम. A by m. y is equal to mx plus a by m समथिंग. तसं इलिप्सचा पण कंडिशन ऑफ टँजन्सी कसं शोधायचा माहिती का? इलिप्सचा कंडिशन ऑफ टँजन्सी हा टाकायचा याच्यामध्ये, जसं पॅराबोलाला शोधलं. या दोघांचे इक्वेशन सायमल्टेनियसली सिम्प्लिफाय करू आपण. एक्स स्क्वेअर बाय एस स्क्वेअर प्लस वायच्या जागी एम एक्स प्लस सी, म्हणजे एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एम सी एक्स प्लस सी स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे सर्वांना? आहे हा इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन. बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2m सी ए स्क्वेअर एक्स प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 0. तुम्हाला समजलं ना? हे ए स्क्वेअर बी स्क्वेअर तिकडे जाऊन मल्टिप्लाय आणि मग इकडे येऊन परत मायनस. असा एकदा चेक करा हा इक्वेशन. फायनली या इक्वेशनला मी असं लिहू शकतो, एक्स स्क्वेअरला कॉमन करीन तर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस 2m सी ए स्क्वेअर एक्स प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर, ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर एक्सच्या किती व्हॅल्यू झाल्या पाहिजे रे? 1. एकच व्हॅल्यू आली पाहिजे, कारण की इंटरसेक्शन पॉईंट एकच असला पाहिजे. ही आपली कंडिशन आहे. सो हा जो काही लाईन आहे वाय इज इक्वल टू mx प्लस सी आणि आपला एलिप्स यांचा इंटरसेक्शन पॉईंट एक असला पाहिजे. आपण ॲक्च्युली इथे एम हा नोन आहे असं ट्रीट करतो. तुम्ही थोडंसं थिंक करा. वाय इज इक्वल टू लेट अस से फॉर एक्झाम्पल 4x प्लस सी, ही लाईन इलिप्सला टँजंट पाहिजे असेल तर सीचं व्हॅल्यू विचारतोय आपण, बरोबर ना? इनडायरेक्टली आपण असा क्वेश्चन विचारतोय की 4 स्लोप असलेले टँजंट किती आहेत, किंवा 4 स्लोप असलेला टँजंटचा इक्वेशन शोधा. बट तुम्हाला माहिती असलं पाहिजे 4 स्लोप असलेला टँजंट हा पण आहे आणि हा पण आहे, म्हणजे ॲक्च्युली सीच्या 2 व्हॅल्यू मिळणार आहेत आपल्याला इथं. हे पहिल्यापासूनच क्लिअर पाहिजे.
ज्यावेळेस आपण y इक्वल टू mx प्लस सी हा एलिप्सला टॅन्जंट असण्याचं कंडिशन शोधतोय, लेटस से फॉर एक्झाम्पल एमचं व्हॅल्यू असेल काहीतरी 4 5 6 7. सो आपण इनडायरेक्टली असं विचारतोय की 4 स्लोप असलेले किती टॅन्जंट आहेत. 2 टॅन्जंट आहेत, म्हणजे सीचे 2 व्हॅल्यू निघाले पाहिजे. पण आपण ही लाईन टाकली एलिप्समध्ये आणि दोघांना सिम्प्लिफाय करतोय. इंटरसेक्शन पॉईंट एकच असला पाहिजे. दॅट मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac हॅज टू बी 0. चलो बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर किती बनतो, 4m स्क्वेअर c स्क्वेअर a raised to 4. b स्क्वेअर मायनस 4ac is a into this is c has to be 0. b स्क्वेअर मायनस 4ac has to be 0. आता हे सर्व सिम्प्लिफाय करून c चा जो व्हॅल्यू आहे ना तो निघतो प्लस और मायनस अंडर रूट ऑफ a स्क्वेअर m स्क्वेअर मायनस ऑफ b स्क्वेअर असा व्हॅल्यू निघतो. a स्क्वेअर m स्क्वेअर मायनस ऑफ a स्क्वेअर m स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. सॉल्व करूनच पाहायचं असेल तर पहा. 4 4 विल गेट कॅन्सल, बरोबर. सो m स्क्वेअर c स्क्वेअर a raised to 4 मायनस करा मल्टिप्लिकेशन आहे b स्क्वेअर a स्क्वेअर c स्क्वेअर प्लस b raised to 4 a स्क्वेअर, ओके, प्लस a raised to 4 m स्क्वेअर c स्क्वेअर मायनस ऑफ a raised to 4 m स्क्वेअर b स्क्वेअर असं समथिंग बनतो. त्यामध्ये बहुतेक कोणत्या तरी 2 गोष्टी कॅन्सल होतात का, कुठे काहीच कॅन्सल नाही का? नहीं है सर. ओके, एकदा चेक करा काही रॉंग तर नाही केलं ना. मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर सी स्क्वेअर, ओके, मायनस मायनस प्लस बी स्क्वेअर सॉरी बी रेस टू 4 ए स्क्वेअर, ओके, देन हा ठीक, देन हा ठीक है यार. हे पहा एम स्क्वेअर सी स्क्वेअर ए रेस टू 4 एम स्क्वेअर सी स्क्वेअर ए रेस टू 4 याला ॲटलिस्ट ट्वाईस तर लिहू शकतो. सो ट्वाईस एम स्क्वेअर सी स्क्वेअर ए रेस टू 4, बरोबर. हे 0 आहे बरं तुमच्या दिसतं, आणि हे दोघे मायनस आहेत नाही का. कुठेतरी काही मिस्टेक करतो का कॅल्क्युलेशन, एकदा क्रॉस चेक करा. इज इक्वल टू मायनस ऑफ बी स्क्वेअर ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए रेस टू 4 बी स्क्वेअर एम स्क्वेअर हॅज टू बी 0. ठीक आहे, सर्वांमधून मला वाटतं ए स्क्वेअर बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर काउंट करू शकतो. इथे नाही आपण ए स्क्वेअर बी स्क्वेअर. काय यार, काहीतरी छोटंसं कुठे मिस्टेक केलं आहे, एकदा क्रॉस चेक करायला लागेल व्यवस्थित. टेक्स्टबुक रेफर करतो मी इथून. होल्ड करा काय, व्हेअर इज कंडिशन ऑफ टँजन्सी. ओके, हे पहा रे, इक्वेशन समथिंग असं आलेलं ना. हे पहा लाईनचं इक्वेशन. लाईनचं इक्वेशन इज y इज इक्वल टू mx प्लस c. एलिप्स इक्वेशन x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर b स्क्वेअर इज इक्वल टू 1, बरोबर. तर हा आपल्याला टाकायचा होता याच्यामध्ये y मध्ये.
आणि काय केलं, हा इकडे आणि हा ए स्क्वेअर बी स्क्वेअर तिकडे जाऊन मल्टिप्लाय. बरोबर. सो वायच्या जागी फक्त एम एक्स प्लस सी टाकलं. पहा बी एक्स स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर वाय स्क्वेअर होता नाही का. ए स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू हे असं. सो एक्स स्क्वेअरच्या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचा. बरोबर बनतो असं समथिंग. सो तो बी स्क्वेअर मायनस 4ac 0 असला पाहिजे. आता बी स्क्वेअर म्हणजे हा किती येतो 4 ए रेज टू 4 सी स्क्वेअर एम स्क्वेअर. दिस बी स्क्वेअर मायनस 4ac ए इंटू सी. ठीक आहे. ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हॅज टू बी 0. ठीक आहे. तर हे ज्यावेळेस 0 असेल तर त्यावेळी बेसिकली तो ट्रान्झेंट म्हणून ॲक्ट करेल. यापुढे 4 4 कॅन्सल कराल पहिले हवं तर. ए स्क्वेअर इथे फक्त ए स्क्वेअरच ठेवा मग त्या केसमध्ये. बरोबर. तर आता इथे राहतो ए स्क्वेअर सी स्क्वेअर एम स्क्वेअर. आता हा मल्टिप्लिकेशन मारून घेतो मायनस ऑफ ए स्क्वेअर एम स्क्वेअर सी स्क्वेअर. पहा ए स्क्वेअर एम स्क्वेअर सी स्क्वेअर हे कॅन्सल होतं बरं. त्यानंतर हे मायनस मायनस प्लस प्लस ए स्क्वेअर एम स्क्वेअर बी स्क्वेअर देन मायनस ऑफ बी स्क्वेअर सी स्क्वेअर अँड देन मायनस मायनस प्लस बी रेज टू पॉवर 4 समथिंग बनून जातो. मायनस मायनस प्लस बी रेज टू पॉवर 4 हे 0 असलं पाहिजे. हे दोन गोष्टी कॅन्सल होतात. आपण कुठेतरी मिस्टेक केली होती कॅल्क्युलेशनमध्ये. काही गोष्टी कॅन्सल नव्हत्या होत आपल्या. एवढंच राहतं फक्त याच्यामध्ये. सीचा व्हॅल्यू शोधायचा आपल्याला. बरोबर ना. तर आता पहा काय करतो. ही गोष्ट हवं तर मी परत लिहितो इथं. ए स्क्वेअर एम स्क्वेअर बी स्क्वेअर ओके मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस बी रेज टू 4 इज इक्वल टू 0. इथून आपल्याला सीचा व्हॅल्यू शोधायचा. तर पहिले तर बी स्क्वेअर कॉमन करा म्हणजे ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. काही नाही, दोन्ही साईडला बी स्क्वेअरने डिवाइड केलं. इथे पण बी स्क्वेअर आहे, इथे पण बी स्क्वेअर आहे, इथे पण बी स्क्वेअर आहेच ना शेवटी. मग कॉमन करून तिकडून डिवाइड. सो ऑटोमॅटिकली इथून सीचा व्हॅल्यू शोधाल तर प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरच राहणार ना. सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बरोबर ना. plus or minus under root of a square m square plus b square is the value of c. So this is the condition of tangency. म्हणजे तुम्ही इनपुटमध्ये समजा स्लोपच्या जागी 4 दिलात तर 4 स्लोप असलेले टँजंट शोधायचे आहेत. तर असे 2 टँजंट आहेत प्लस ऑर मायनस 4 स्लोप असलेले असे 2 टँजंट मिळतील तुम्हाला. आता फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल कंडिशन ऑफ टँजन्सी वाला. इफ y is equal to mx plus c is the tangent to the ellipse then c has to be plus or minus under root of a square m square plus b square. तुम्ही जर का हे लक्षात ठेवाल ना तर सर्कल ऑटोमॅटिकली लक्षात राहील. कारण की सर्कलच्या केसमध्ये काय असतं ए आणि बीचा व्हॅल्यू सेम असतो आणि जो की रेडियस असतो ॲक्च्युली. मग इथे पण आर स्क्वेअर इथे पण आर स्क्वेअर कॉमन केलं तर आर बाहेर येतो आणि अंडर रूट एम स्क्वेअर प्लस 1 बनतो. तर हा तर सर्कलसाठी होतो ना आर अंडर रूट 1 प्लस एम स्क्वेअर नाही का. तर असा विषय आहे इथे. तर हा डायरेक्टर सर्कल पण येतो याच्यामध्ये. सांगतो पहा आता डायरेक्टर सर्कल काय. डायरेक्टर सर्कल आठवतो का तुम्हाला काय असतं. हो सर. काय असतं. सर त्याचा रेडियस जो असतो तो रूट 2 टाइम्स जास्त असतो.
नाही सर्कलसाठी असतं. म्हणजे काय प्रॉपर्टी काय डायरेक्टर सर्कलची काय करत असतो तो असं विचारायचं ऍक्च्युली. डायरेक्टर सर्कलच्या कुठल्या पॉइंट वरून दोन टँजेंट्स ते असतात परपेंडिक्युलर असतात vertical असतात. ठीक आहे चलो ओके. आता एक असा पॉईंट घ्यायचा आहे मला बाहेर की जिथून टँजंट ड्रॉ केलेत ना मी इलिप्सला, तर दोनही टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असले पाहिजे. मला असे काही पॉईंट्स जमा करायचे की तिथून टँजंट जर का मी ड्रॉ करीन तर ते इलिप्सला परपेंडिक्युलर असले पाहिजे. असे पॉईंट्स आपल्याला जमा करायचे आहेत. सर ते पॉइंट्स पण एक इलिप्स फॉर्म करतील. काय माहिती आता ते इक्वेशन आल्यावरती समजेल. पाहू आपण ते काय फॉर्म करतील. तर पहा दॅट इक्वेशन ऑफ tangent to the ellipse from this particular point is y is equal to, let this point be x1 y1 ना, बाहेरचा पॉईंट आहे का तो. बरं पहिले तर आपण एक असा आर्टिकल शिकू की इक्वेशन ऑफ टँजंट फ्रॉम पॉईंट. बरं y is equal to mx प्लस अंडर रूट ऑफ a स्क्वेअर m स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हा इलिप्सचा टँजंट असतो की नाही सांगा बरं. येस सर. Guys, y is equal to mx plus or minus under root of a square m square plus b square. y is equal to mx plus c वाला नाही का, c has to be this thing. हे असं असेल तर हा इलिप्सला टँजंट असतो. 100% टँजंट आहे तो इलिप्सला. एमच्या जागी तुम्ही काही टाकू शकता 4 5 6 7 काही. एमच्या जागी 4 टाकल्याने याचा अर्थ 4 स्लोप असलेले टँजंट मिळतील. म्हणजे हा टँजंट आणि हा टँजंट असे 4 स्लोप असलेले दोन टँजंट पॅरल असले पाहिजे ना एकमेकांना. पण समजा आपण इंटरेस्टेड आहे की कोणत्या तरी एका पॉईंट मधून दोन टँजंट काढण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, तर इथे ना तुम्हाला प्लस किंवा मायनसच्या ऐवजी काहीतरी एकच घेतलं पाहिजे ऍक्च्युली. फक्त प्लस घ्या किंवा फक्त मायनस घ्या. कारण की या पॉईंटवरून जे दोन टँजंट ड्रॉ करतो ना आपण, तर दोन टँजंटचे स्लोपच डिफरंट आहेत m1 m2. मग m1 टाकल्यानंतर एक टँजंट मिळेल आणि m2 टाकल्यानंतर दुसरा टँजंट मिळेल. असे दोन टँजंट मिळतील. ते प्लस और मायनसने दोन टँजंट पॅरलल टँजंट मिळत असतात. ते हे दोन टँजंट नसतात मिळत. मग जर का या पॉईंट मधून पास होणारा टँजंट फाइंड करायचा असेल तर इथे फक्त प्लस किंवा मायनस मध्ये काहीतरी एक घेऊन टाका. पहा या पॉईंटनी सॅटिस्फाय केलं पाहिजे त्याला. पहा पॉईंट टाकून देतो मी सरळ सरळ. वायच्या जागी वाय एक्सच्या जागी एक्स टाकला. सो वाय मायनस ऑफ एम एक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता स्क्वेअर करा दोन्ही साईडला. वाय स्क्वेअर मायनस 2m एक्स वाय प्लस एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर. इथे प्लस घेतलं असतं काय किंवा मायनस घेतलं असतं काय, दोघांचा स्क्वेअर केला तर शेवटी प्लसच राहतो ना. सो काय मिळालं तुम्हाला सांगा बरं आता. दिस व्हॉट, दिस क्वाड्रॅटिक इन एक्स, दिस क्वाड्रॅटिक इन वाय और दिस क्वाड्रॅटिक इन एम. कोण कळवेल मला. quadratic in M. दिस क्वाड्रॅटिक इन एम. वाय बिकॉज बाहेरच्या पॉईंटवरतून आपण बनवलं काय सांगतो मी तुम्हाला. इक्वेशन ऑफ टँजंट फ्रॉम पॉईंट करतो ना आपण. समजा हा पॉईंट 1,2 असेल तर एक्स आणि वायच्या जागी तर 1,2 टाकायचं. मग 1,2 एक्स आणि वायच्या जागी टाकेल तर हा एमच्या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनला. आणि एमच्या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर एमच्या दोन व्हॅल्यू मिळतील. बरोबर. मग एक एम हा टँजंट देईल, दुसरा एम हा टँजंट देईल. म्हणजे बाहेरच्या पॉईंटवरतून पण टँजंट ड्रॉ करू शकतो ना. हे सेम प्रोसेस आहे. सर्कल पॅराबोलाला जसा रेफर केला होता ना, एक्झॅक्टली सेम प्रोसेस आहे. काहीच डिफरंट नाही आहे. इज इज इक्वेशन ऑफ टँजंट फ्रॉम पॉईंट. बाहेरचा पॉईंट डायरेक्टली या इक्वेशनमध्ये टाकून देतो आपण एक्स आणि वायच्या जागी. सो एमच्या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक बनतो. हा क्वाड्रॅटिक सॉल्व्ह केलं की एमचे दोन व्हॅल्यू निघतात. मग एमच्या दोन व्हॅल्यू निघाल्यानंतर एक एमचा व्हॅल्यू टाकल्यानंतर हा टँजंट, दुसरा एमचा व्हॅल्यू टाकल्यानंतर हा टँजंट. सरळ सरळ दोन्ही टँजंट निघून जातो. बरोबर. ठीक आहे. तो पॉईंट तर आपण एक्स आणि वाय असंच टाकलं डायरेक्टली. सो दिस क्वाड्रॅटिक इन एम. सो मी याला असं लिहितो पहा, एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ट्वाईस एक्स वाय इंटू एम प्लस वाय स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस क्वाड्रॅटिक इन एम. बरोबर ना.
आता तुम्हाला काय पाहिजे माहिती का, तुम्हाला m1 इंटू m2 हे -1 पाहिजे, कारण की तुम्हाला दोन अशा टँजंट्स पाहिजे ज्या एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आता एमच्या इथे अशा व्हॅल्यूज आल्या पाहिजे सो दॅट m1 इंटू m2 हॅज टू बी -1. m1 इंटू m2 मीन्स प्रोडक्ट ऑफ स्लोप. प्रोडक्ट ऑफ स्लोप तर c बाय a असतो. पहा c आपला हा आहे, a आपला हा आहे, हा -1 पाहिजे तुम्हाला, मीन्स y² मायनस b² शुड बी इक्वल टू -x² प्लस a². हा इकडे जाऊन सो x² प्लस y² इज इक्वल टू a² प्लस b². तुम्हाला समजलं काय याचा अर्थ काय? हा पण तर सर्कलचंच इक्वेशन आहे यार. सो x² प्लस y² इज इक्वल टू रूट ऑफ a² प्लस b² चा होल स्क्वेअर. सो x² प्लस y² इज इक्वल टू r². सो असे पॉईंट्स तुम्ही जमा करताय ना की जिथून टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर, तर असे पॉईंट्स असा सर्कल बनवतात. जसं की रेडियस √a² प्लस b² आहे. अँड दॅट इज डायरेक्ट अ सर्कल फॉर दिस पर्टिक्युलर इलिप्स. तुमच्या माहितीच तर ए आणि बी सर्कलसाठी सेम असतं. a² प्लस a² इज 2a², बरोबर. a² आणि रूट कॅन्सल बनतो. आता ओव्हरऑल स्क्वेअर कराल तर मग हा 2a² बनेल की नाही. √2 इज 2, a² इज a². सो x² प्लस y² इज 2r². हा बहुतेक सर्कलचा डायरेक्टर सर्कल होता का? x² प्लस y² इज 2r² वॉज दी डायरेक्टर सर्कल ऑफ सर्कल. तर ते इलिप्स वरतून पण येतं रे. इलिप्समध्ये ए आणि बीचा व्हॅल्यू जर का सेम टाकाल ना तुम्ही, तर सर्कलचाच रिझल्ट मिळून जातो आपल्याला. सो आता असं वाटायला लागलं की काही फार जास्त फॉर्म्युलेज लक्षात ठेवण्याची गरज नाही बहुतेक आपल्याला. ते लागतं लिंक कुठे ना कुठे. बरोबर ना? चलो जाऊया पुढे. डेरिव्हेशन मला आणखी जास्त लक्षात बरं. हे बघा, विथ डेरिव्हेशन कराल तरच बरं यार. बिकॉज विथ डेरिव्हेशन कराल ना तर एक लॉंग टर्ममध्ये लक्षात राहील प्रॉपरली. आणि डेरिव्हेशन केल्यानंतर न्यूमरिकल्स पण थोडेसे सोपे बनतात नाही का. इक्वेशन ऑफ टँजंट फ्रॉम पॉईंट, बाहेरच्या पॉईंटवरतून टँजंट काढायचं असेल तर लाईक हे डेरिव्हेशन तुम्हाला हेल्प करतं हा प्रोसेस पूर्ण. इथेपर्यंत कॉमनच आहे ना. बाहेरचा पॉईंट म्हणजे फक्त एक्स आणि वाय जागी टाकतात तुम्ही व्हॅल्यू काहीतरी 4, 5 समथिंग, जे जो काही पॉईंट असेल. लेट अस से फॉर 4,5. एक्स जागी 4 टाका, वाय जागी 5 टाका, बरोबर. क्वाड्रेटिक बनतो एमच्या फॉर्ममध्ये. मग त्याला सॉल्व्ह करा. एमच्या 2 व्हॅल्यू मिळतात आणि त्यासाठी 2 टँजंट मिळून जातील डायरेक्टली. एमच्या 2 व्हॅल्यू मिळाल्यानंतर टँजंट तर वाय इज इक्वल टू mx प्लस और मायनस √a² m² प्लस b² असतो नाही का. मग एमच्या एक व्हॅल्यू मिळाली तर लाईक असे 2 टँजंट येतील. समजतं का? एमची व्हॅल्यू जर का समजा तुम्हाला हा इक्वेशन सॉल्व्ह करून बाहेरच्या पॉईंटवरतून टँजंट करण्याच्या प्रोसेसमध्ये एमची व्हॅल्यू लेटेस्ट से फॉर एक्झाम्पल 3 मिळाली, तर इथे 3 टाकाल तर इथेच तर 2 टँजंट होतील. एमच्या 2 व्हॅल्यू काय, एक तर 3 आहे आणि एक तर मे बी 5 आहे. एमची व्हॅल्यू 3 टाकाल तर 2 टँजंट मिळतील. एमची व्हॅल्यू 5 टाकाल तर आणखीन 2 टँजंट मिळतील. टोटल 4 टँजंट होतील. बट एका पॉईंटवरतून, बाहेरच्या पॉईंटवरतून तर 2च टँजंट पॉसिबल आहेत. मग काय करणार? येस, काय करणार मग अशा केसमध्ये काय करणार? तुम्हाला कन्सर्न समजला ना माझा काय, की हा जो एमच्या फॉर्म मधला क्वाड्रेटिक इक्वेशन बनला होता, आपण इक्वेशन ऑफ टँजंट शोधतोय फ्रॉम पॉईंट. मग या एमच्या फॉर्म मधल्या क्वाड्रेटिक मध्ये ते टाकून दे ना आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू. ज्या काही पॉईंटवरतून टँजंट काढायचा आहे ना आपल्याला, तो पॉईंट बेसिकली आपण इक्वेशनमध्ये टाकणार. विल गेट क्वाड्रेटिक इन एम, विल गेट 2 व्हॅल्यूज ऑफ एम. एमच्या 2 व्हॅल्यू मिळतील. एमचा एक व्हॅल्यू जर का मी इथे टाकला तर हे प्लस और मायनस मिळून 2 इक्वेशन मिळतात.
एमचा सेकंड व्हॅल्यू टाकला तर आणखीन 2 इक्वेशन मीन्स लाईक टोटल 4 इक्वेशन्स मिळतात. बट ॲक्च्युअलमध्ये या पॉईंटवरतून तर 2च इक्वेशन जातात. तर मग काय मिस्टेक आहे किंवा मे बी कसं रेक्टिफाय करू शकतो? एनी आयडिया? येस स्टुडंट्स. सर त्या 2 इक्वेशन मधून 4,5 ज्याला सॅटिस्फाय करेल ते येस, व्हेरी असेल. गुड. ज्यावेळेस आपण 3 टाकतो ना इथं, तर 3 स्लोप असलेला टँजंट मिळतो. मीन्स एकतर असा टँजंट मिळेल आणि असा टँजंट मिळेल. बट हा पॉईंट ज्याला सॅटिस्फाय करेल प्लस किंवा मायनसवाल्या 2 इक्वेशनमधून एकाच इक्वेशनला हा सॅटिस्फाय करेल, तोच इक्वेशन रेफर करायचा, दुसरा इक्वेशन पूर्णपणे रिजेक्ट करायचा. 5 टाकल्यानंतर पण 2 टँजंट मिळतील. 5 स्लोप असलेला टँजंट मे बी एक असा टँजंट मिळेल और मे बी एक असा टँजंट मिळेल. दुसरा याच्यातून पास झाला पाहिजे ॲक्च्युली. ठीक आहे, 2 टँजंट मिळतील. बट त्यातला असं टँजंट रेफर करा जो 4,5 सॅटिस्फाय करेल आणि दुसऱ्याला पूर्णपणे इग्नोर मारा. सो असे 2 टँजंट्स आपण ठेवतो एंडला जाऊन. बरोबर. तर हा होता इक्वेशन ऑफ टँजंट फ्रॉम पॉईंट, लाईक आउटसाइड पॉईंटवरतून टँजंटचं इक्वेशन. अँड डायरेक्टर सर्कलचं इक्वेशन स्टडी केलं आपण. हे पहा, डायरेक्टर सर्कल इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. लेक्चर थांबवतो.